नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सोनवणे. तुम्ही पाहत आहात स्पार्क मराठी. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं फिजिकल क्वांटिटी, त्यानंतर फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी, युनिट, सिस्टीम ऑफ युनिट्स, त्यानंतर त्याच्यामध्ये एसआय युनिट होतं आणि सप्लिमेंटरी युनिट्स. हे सगळं आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं. या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे डायमेन्शन. तर डायमेन्शन म्हणजे नेमकं काय, तर चला सांगतो. Dimension are power of fundamental quantities used to express a physical quantity. याचा अर्थ काय आला, कोणती पण फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी आपण फंडामेंटल क्वांटिटीचा वापर करणारे किंवा फंडामेंटल क्वांटिटीच्या टर्ममध्ये लिहिणारे, त्याच्या पॉवरच्या टर्ममध्ये लिहिणारे. म्हणजे कोणती पण फिजिकल क्वांटिटी आहे फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवरमध्ये एक्सप्रेस करायचं आहे आणि त्याची पॉवर आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे, डायमेन्शन. आता जर कोणती पण फिजिकल क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटीच्या टर्ममध्ये लिहायचं आहे 7 फंडामेंटल क्वांटिटीच्या, तर काय होईल, प्रत्येक वेळेस लेंथ, टाईम, मास पूर्णची पूर्ण शब्द लिहिणं म्हणजे जास्त वेळ वाया जातो, जागा पण जास्त वेळ वाया जाईल. त्यासाठी आपण काय करतो, त्याचा सिम्बॉल लिहितो. म्हणजे लेंथ ज्यावेळेस येईल, लेंथ फंडामेंटल क्वांटिटी, या 7 फंडामेंटल क्वांटिटी इथं, याच्यामध्ये जर लेंथ आलं तर लेंथचा आपण सिम्बॉल लिहिणार रियल. जर मास असेल तर मासचा सिम्बॉल येईल कॅपिटल एम. टाईम आहे, टाईमचा सिम्बॉल कॅपिटल टी. टेम्परेचर आहे, आता टाईमला जर आपण टी वापरतोय तर टेम्परेचरला दुसरं काहीतरी यूज करावं लागेल, म्हणून आपण टेम्परेचर जर आलं, जिथं टेम्परेचर येईल फंडामेंटल क्वांटिटी, तिथं आपण के यूज करतो किंवा थीटा पण वापरतो. त्यानंतर येते करंट. करंट रिप्रेझेंट करण्यासाठी आय वापरला जातो किंवा कधी कधी ए पण वापरलेला असतो. त्यानंतर येतं अमाऊंट ऑफ सबस्टन्स, आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपण कॅपिटल MOL ने रिप्रेझेंट करतो. हा झाला आहे त्याचा सिम्बॉल, आणि ल्युमिनस इंटेन्सिटीसाठी आयच वापरला जातो. हे झाले सगळे सिम्बॉल, आणि हा झाला आहे 7 फंडामेंटल क्वांटिटी. आणि आपल्याला कोणती पण फिजिकल क्वांटिटी या फंडामेंटल, ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीच्या टर्ममध्ये रिप्रेझेंट करायचे, त्याच्या पॉवरच्या टर्ममध्ये रिप्रेझेंट करायचे, त्यालाच आपण म्हणणार आहे डायमेन्शन. चला तर डायमेन्शन आपण बघू. सगळ्यात आधी एरियाचे. ओके, एरिया पण जे मोजतो त्याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो. एरिया पण आपण मोजतो, म्हणजे एरिया पण फिजिकल क्वांटिटी झाली आहे, आणि त्याचे आपल्याला डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचे आहे. ध्यानात ठेवा, डायमेन्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला माहीत असणं महत्त्वाचं आहे. इथं एरिया आहे, एरियासाठी मी रेक्टँगल यूज केला आहे. समजा एक रेक्टँगल आहे, रेक्टँगलची लेंथ L आहे आणि ब्रेड B आहे, तर याचा आपण एरिया लिहू शकतो आहे. एरिया इज इक्वल टू, फॉर्म्युला येतो लेंथ इंटू ब्रेड्थ. ओके, तर मला सांगा, एरिया लिहिताना एरिया इज इक्वल टू लेंथ, तर ठीक आहे, लेंथ एक फंडामेंटल क्वांटिटी आहे, लेंथ इंटू, आता मला ब्रीथ पण आहे, म्हणजे जो पण फॉर्म्युला आहे तो फंडामेंटल क्वांटिटीच्या टर्ममध्ये लिहायचा आहे आपल्याला. इथं ब्रीथ आला आहे. या 7 फंडामेंटल क्वांटिटीजपैकी, या 7 फंडामेंटल क्वांटिटीजपैकी ब्रीथ म्हणजे काय, कोणती क्वांटिटी येईल, लेंथ येईल, मास येईल, टाईम येईल, टेम्परेचर, करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी, काय असेल, लेंथ. ब्रीथ म्हणजे पण काय, लांबी, अंतरच मोजतोय आपण. म्हणजेच इथं काय, ब्रीथच्या ऐवजी आपण लिहू शकतोय बिनधास्त लेंथ. झालं आहे, एरिया आपण फंडामेंटल क्वांटिटीच्या टर्ममध्ये लिहू शकलो आहे. आणि जर मला एरियाचे डायमेन्शन लिहायचे असतील, हा येतो सिम्बॉल डायमेन्शनचा, हा झाला डायमेन्शनचा सिम्बॉल. डायमेन्शन ऑफ एरिया, आपण एरियासाठी ए वापरला आहे, इज इक्वल टू, आता लेंथ वगैरे मी तुम्हाला सांगितलं पूर्ण शब्दाने लिहायचं आहे, फक्त सिम्बॉल लिहायचं आहे. म्हणजे इथे येईल यल इंटू, इथं एक यल. ओके, यलच्या वरती डोक्यावरती पॉवर काहीच नाही, त्यावेळेस किती असते, पॉवर 1. इथं पण पॉवर किती, 1 आहे. आणि इथून डायमेन्शन ऑफ एरिया इज इक्वल टू आपण लिहू शकतो आहे, एरिया इज इक्वल टू एलची पॉवर 1 आणि एलची पॉवर 1, इथं बा बेस सेम आहे, त्यावेळेस पॉवरची ॲडिशन होईल, आणि पॉवर 1 + 1 इज इक्वल टू झाला आहे 2. जर मला आता डायमेन्शन रिप्रेझेंट करायचे असतील, जनरली आपण रिप्रेझेंट करतो एरिया इज इक्वल टू, बाई द लेंथचे किती डायमेन्शन लागले, 2. मासचे किती डायमेन्शन लागले, मासची गरज, फंडामेंटल क्वांटिटी मासची गरज पडते एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी नाही, म्हणून m⁻² किती येईल, 0. टाईमाची गरज आहे का, टाईम पण नाही आहे, मग t⁻² पण काय येईल, 0. हे झाले डायमेन्शन फॉर अ एरिया. सोपं एकदम. ओके, एक गोष्ट महत्त्वाची की डायमेन्शनवरून
आपण कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट कॅल्क्युलेट करू शकतो आहे. बघा कसं, जर मला याचा युनिट लिहायचं असेल एरियासाठी, याचा युनिट ऑफ एरिया, सगळ्यात आधी डायमेन्शन बघायचं. जर डायमेन्शन ध्यानात राहिले तर याचा युनिट कॅल्क्युलेट करणं खूप सोपं आहे. बघ कसं, जर तुम्हाला आठवत असेल लेनचं याचा युनिट काय आहे, मीटर, आणि मीटरच्या वरती पॉवर किती आहे, 2 आहे. म्हणजेच एरियाचं याचा युनिट इज इक्वल टू काय असेल, हा झाला आहे मीटर आणि मीटरचा स्क्वेअर. सोपं एकदम. चला तसंच आहे खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटीचे आपण डायमेन्शन कॅल्क्युलेट करणारे. पुढची फिजिकल क्वांटिटी आहे व्हॉल्यूम. इथं आपण एक क्युबॉइड घेतला आहे, ओके, आणि त्याचे डायमेन्शन पण दिले, हाईट वगैरे सगळं दिले आपल्याला. जर मला व्हॉल्यूमचं फॉर्म्युला लिहायचं असेल तर व्हॉल्यूम इज इक्वल टू यासाठी लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. करेक्ट आहे. इथं व्हॉल्यूमचे डायमेन्शन हा झाला आहे सिम्बॉल. याचा अर्थ काय रे, डायमेन्शन ऑफ व्हॉल्यूम इज इक्वल टू, चला इथं लेंथ आहे, काही प्रॉब्लेम नाही. ही जी ब्रीथ आहे ना, ब्रीथ पण मला रिप्रेझेंट करायची कशाच्या टर्ममध्ये, लेंथच्या टर्ममध्ये, लेंथच्या टर्ममध्ये. का, कारण की 7 फंडामेंटल क्वांटिटीपैकी म्हणजे त्यांच्या टर्ममध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी रिप्रेझेंट करायच्या. म्हणून ब्रीथ म्हणजे काय, कोणती फंडामेंटल क्वांटिटी, लेंथ. मग आपण इथं पण लिहिणार लेंथ, ओके. त्यानंतर हाईट आहे. हाईट म्हणजे कोणती फंडामेंटल क्वांटिटी, ती पण लेंथच आहे. मग इथे लेंथ. आणि पॉवर किती आहे, इथं काहीच नाही म्हणजे 1, इथं पण 1, इथं पण 1, ओके. डायमेन्शन ऑफ व्हॉल्यूम इज इक्वल टू, सहज आपल्याला लिहिता येईल की लेंथची पॉवर बेस सेम आहे, पॉवरचे ॲडिशन होईल आणि 1 + 1 + 1 इज इक्वल टू येईल 3. मग व्हॉल्यूमचे डायमेन्शन लिहिताना आपल्याला मासचे किती डायमेन्शन लागले, काहीच नाही, मासची गरजच नाही व्हॉल्यूम मोजताना. आणि टाईमचे पण किती लागले, 0. म्हणून डायमेन्शन ऑफ व्हॉल्यूम रिप्रेझेंट केलं जातं एलचा क्यूब, मास रेस टू 0 असेल, म्हणजे मासचे 0 डायमेन्शन लागले, डायमेन्शनच नाही लागले, आणि टी रेस टू पॉवर असेल 0. करेक्ट आहे. तर याचं जर एस आय युनिट लिहायचं असेल, एस आय युनिट ऑफ व्हॉल्यूम, तर कसं लिहिणार, शिकलो आता आपण. काय करायचं आहे, जी लेंथ आहे, लेंथचं एस आय युनिट काय आहे, आपण 7 फंडामेंटल क्वांटिटीचं आधीच्या लेक्चरमध्ये युनिट बघितले. लेंथचं युनिट काय, मीटर, एस आय युनिट, आणि वरती काय त्याचा व्हॉल्यूमसाठी क्यूब, म्हणजेच एस आय युनिट ऑफ व्हॉल्यूम ही मीटरचा क्यूब. करेक्ट. आता नेक्स्ट आपण खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन कॅल्क्युलेट करणार आहे, पण ते मी घेतले क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये. क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये काय घेतले, कारण की सुरुवातीला 11th ज्यावेळेस आपण 11th जातो त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपले सगळे फॉर्म्युले पार्ट असतील असं काय नाही. पहिली गोष्ट तर फॉर्म्युला पार्ट नाही होत, जोपर्यंत फॉर्म्युला त्याच्या ज्या काय रिप्रेझेंट करतोय आपण, ती जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट व्यवस्थित समजत नाही आपल्याला, एकदम क्लिअर होत नाही, तोपर्यंत फॉर्म्युला ध्यानात नाही राहत. कारण की आपल्याला ज्यावेळेस फॉर्म्युल्यामागचं लॉजिक कळतं की असं काय, त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला समजतो. मी इथं तुमचा फॉर्म्युला पार्ट नसेल, इथं फॉर्म्युला गिवन असेल का, हा जो फॉर्म्युला आहे जर 11चे असतील तर पार्ट नसेल, पण 12चे असतील तर तो फॉर्म्युला तुमच्या ध्यानात राहायला पाहिजे. कारण की 11 आणि 12th आपण 2 वर्षामध्ये फॉर्म्युले शिकतो, खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटी समजून घेतो. इथं फॉर्म्युले का दिले मी, कारण की 11th आहे, इथं आपण फक्त कन्सेप्ट समजून घेतो. इथं फॉर्म्युले वगैरे कोणती फिजिकल क्वांटिटी मी वेगवेगळे नावं घेईल, जसं टॉर्क वगैरे, इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड. मला माहिती आहे फॉर्म्युले तुम्ही बघितलेले नसणार किंवा हे फॉर्म्युले नाही झाले असं समजा. इथं आपण फक्त कन्सेप्ट बघणार आहे, डायमेन्शन. जर आपल्याला फॉर्म्युला माहीत असेल, म्हणजे 2 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा हा फॉर्म्युला येईल त्यावेळेस तुम्हाला डायमेन्शन कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. क्वेश्चन दिला आहे, पहिला क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट डायमेन्शन ऑफ डेन्सिटी. डेन्सिटीचे डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचे आणि आपल्याला फॉर्म्युला पण दिला आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवाइड बाय व्हॉल्यूम. याच्यामध्ये हा जो ग्रीक अल्फाबेट येतो याला आपण रो म्हणतो. रो म्हणजे काय, डेन्सिटी आहे, एम म्हणजे मास आहे आणि व्ही म्हणजे व्हॉल्यूम आहे. तर चला कॅल्क्युलेट करू डायमेन्शन. डेन्सिटी इज इक्वल टू फॉर्म्युला असतो मास डिवाइड बाय व्हॉल्यूम. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डायमेन्शन ऑफ डेन्सिटी. डायमेन्शन ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू काय येईल, तर डायमेन्शन ऑफ मास, ओके, असं लिहायचं एकेकाचे डायमेन्शन, डिवाइड बाय
डायमेन्शन ऑफ व्हॉल्यूम. ओके. मास काय, मास स्वतःच फंडामेंटल क्वांटिटी. ओके. मग मासचा सिम्बॉल लिहिणार आपण, आणि मासचा सिम्बॉल आपण शिकलो आहे कॅपिटल एम आहे. डायमेन्शन ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू, इथे कॅपिटल एम आणि पॉवर किती असेल त्याची 1. मास एकदाच आलं आहे ना, म्हणून 1. त्यानंतर येतं आहे व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूमचे आत्ताच आपण डायमेन्शन कॅल्क्युलेट केले आहे. किती आले होते डायमेन्शन? एलचा क्यूब. ओके. म्हणजे लेनचे 3 डायमेन्शन लागतात. याचा अर्थ काय आला बघा इथं, एल क्यूब आला. याचा अर्थ लेनचे आपल्याला 3 डायमेन्शन लागणार आहे. कोणते कोणते 3 डायमेन्शन आहे व्हॉल्यूम मोजण्यासाठी? एक लेंथ, एक हाईट आणि एक ब्रीथ. हे 3 डायमेन्शनची गरज आहे आपल्याला, असं आपण म्हणतोय. मग इथे येईल लेनचा क्यूब. बघ काय होईल, हा जो लेनचा क्यूब आहे ना, हा वरती जाईल, लेंथ वरती जाईल, आणि वरती गेल्यानंतर डिनॉमिनेटर वरती जर नेला आपण तर पॉवर मायनस होते फक्त. म्हणजे काय होईल, डेन्सिटी इज इक्वल टू, इथं मास रेस टू 1 आहे आणि यल रेस टू किती येईल? -3. ओके. हे झाले डायमेन्शन. आणि थोडंसं आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल ना, तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये इज इक्वल टू आपण असं लिहितो, लेंथला आधी लिहू, म्हणजे लेंथ रेस टू पॉवर -3, यम रेस टू पॉवर येईल 1 आणि टी रेस टू पॉवर असेल 0. करेक्ट. बघा आता सोपं आलं आहे. मला जर याचा डेन्सिटीची SI युनिट पाहिजे असेल तर आपल्याला पटकन लिहिता येईल. SI युनिट ऑफ अ डेन्सिटी इज इक्वल टू, ओके, सगळ्यात आधी मास आहे बघा इथं वरती, मास आहे. मास आपण SI युनिट काय असेल मासचं? kg, किलोग्रॅम. आणि त्यानंतर लेंथ आहे लेंथ इथं, पण लेंथची पॉवर किती? -3 आहे. म्हणून आपण असं लिहिणार आहे, लेंथ कशामध्ये मोजतो आपण? मीटरमध्ये. आणि मीटरची पॉवर किती? -3. म्हणजे kg मीटर रेस टू -3. किंवा त्याला असं पण लिहिलं जातं, kg डिवाइड बाय मीटर क्यूब. हे झालं SI युनिट. ठीक आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी फ्रॉम गिवन इक्वेशन. व्हेलॉसिटी वगैरे काय आहे, डिस्प्लेसमेंट काय आहे, याचं टेन्शन नाही घेऊ सध्या. फक्त डायमेन्शन कसे कॅल्क्युलेट करायचे, फॉर्म्युला दिला आहे. फॉर्म्युला काय? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, हा समजा फॉर्म्युला दिला आहे. ठीक आहे. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे व्हेलॉसिटीचे डायमेन्शन इज इक्वल टू असेल डायमेन्शन ऑफ डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय डायमेन्शन ऑफ टाईम. ठीक आहे. तर डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी इज इक्वल टू, डिस्प्लेसमेंट काय असतं? इनिशियल पॉईंट म्हणजे कोणता पण सुरुवातीचा पॉईंट आणि जो फायनल पॉईंट आहे, या दोन्हींमध्ये मधची शॉर्टेस्ट लेंथ म्हणजे कमीत कमी अंतर आहे ते राहतं. अंतरच मोजतो आहे ना डिस्प्लेसमेंट म्हणजे. मग अंतर जर असेल तर 7 फंडामेंटल क्वांटिटीपैकी अंतर काय? लेंथ. म्हणून आपण याला कसं लिहिणार? ही जर लेंथ येईल तर लेंथची पॉवर येईल 1 आणि डिवाइड बाय टाईम आहे. टाईम स्वतःच फंडामेंटल क्वांटिटी आहे आणि फंडामेंटल क्वांटिटीचा सिम्बॉल आपण लिहिला होता कॅपिटल टी, आणि एकदाच टी आला आहे, टाईम आला आहे, म्हणून टी रेस टू पॉवर 1. हा जो व्हेलॉसिटी इज इक्वल टू, इथं असेल लेंथ रेस टू 1 आणि हा जो टाईम आहे वरती गेल्यानंतर पॉवर मायनस होईल, म्हणजे टी रेस टू पॉवर -1 येईल. हो, हा झाला आहे फॉर्म्युला व्हेलॉसिटीसाठी. जर SI युनिट लिहायचं असेल तर SI युनिट काय येईल? SI युनिट युनिट असेल मीटर, कारण की लेंथची पॉवर 1 आहे आणि इथं टाईम आहे. टाईम कशामध्ये मोजला जातो? सेकंद, आणि सेकंद रेस टू किती? -1. म्हणजेच आपण याचं SI युनिट असं लिहितो, वरती मीटर, लेंथ मीटरमध्ये मोजतो आणि टाईम कशामध्ये असेल? सेकंद, म्हणजे मीटर पर सेकंद. हे झालं SI युनिट. त्यानंतर थर्ड आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, कॅल्क्युलेट डायमेन्शन ऑफ ॲसेलरेशन. आणि ॲसेलरेशनचा फॉर्म्युला समजा जर आपल्याकडे असेल तर आपल्याला 100% डायमेन्शन कॅल्क्युलेटच करता यायला पाहिजे. तर बघा, ॲसेलरेशनचा फॉर्म्युला दिला आहे, ॲसेलरेशन इज इक्वल टू, वरती दिलं आहे व्हेलॉसिटी, ठीक आहे, डिवाइड बाय टाईम आहे. मग आता जर ॲसेलरेशनचे डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचे असेल, डायमेन्शन ऑफ ॲसेलरेशन इज इक्वल टू येईल डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी डिवाइड बाय डायमेन्शन ऑफ टाईम. ठीक आहे. आता आधीच आपण व्हेलॉसिटीचे डायमेन्शन कॅल्क्युलेट केले आहे. ते डायमेन्शन किती आले होते? एल रेस टू 1 आणि टी रेस टू किती होतं? करेक्ट, -1 डिवाइड बाय, इथं येईल
T⁻1 आणि जर समजा हा T⁻1 वरती गेल्यानंतर T⁻−1 होईल आणि डायमेन्शन ऑफ ॲसलेशन इज इक्वल टू इथं असेल Lची पॉवर 1 आणि टीची पॉवर -1. हा दुसरा पण टी वरती गेला, पॉवर येईल -1. इथं बेस सेम आहे तर पॉवरची ॲडिशन होईल. ॲडिशन करताना इथं -1 किती येईल ॲडिशनमध्ये -2. म्हणून ॲसलेशन इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ ॲसलेशन L1 तसंच राहील आणि T⁻2 येईल. हे झाले ॲसलेशनचे डायमेन्शन. जर आपल्याला पुढचे डायमेन्शन जर कॅल्क्युलेट करायचे असले तर हे जे बेसिक डायमेन्शन आहे हे बेसिक डायमेन्शन ध्यानात ठेवलं तर कॅल्क्युलेशन करायला नंतर प्रॉब्लेम सॉल्व करायला एकदम सोपं जातं. याचं SI युनिट लिहायचं असेल तर सांगा पटकन, काय येईल. व्हिडिओ पॉज करत चाला. इथं पुढचा क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व करून बघत जा, कारण की फॉर्म्युला पण आपल्याकडे आहे, आधी डायमेन्शन पण आपण कॅल्क्युलेट केली. आपल्याला डायमेन्शन कॅल्क्युलेट करता येत आहे का हे बघत राहा. म्हणजेच इथं SI युनिट जर कॅल्क्युलेट करायचं असेल, SI युनिट ऑफ डायमेन्शन, ओके, डायमेन्शनचं SI युनिट इज इक्वल, डायमेन्शनचं SI युनिट नाही, सॉरी, SI युनिट कशाचं कॅल्क्युलेट करतो आपण, ॲसलेशन होतं कधी कधी. ॲसलेशन काय असेल SI युनिट बघा, काय काय आलं आहे. सगळ्यात आधी लेंथ आहे, ओके, लेंथ कशामध्ये मोजणार आहे आपण, मीटरमध्ये सर. आणि टाईम आहे, टाईमचं SI युनिट काय आता, सेकंद. आणि पॉवर किती आहे, -2 आहे, म्हणजे अरे सोपं आहे. सेकंद रेस टू पॉवर किती असेल, -2. म्हणजेच सेकंद जर खाली लिहिला तर प्लस होईल, आपल्याला माहिती आहे. आणि मीटर पर सेकंद स्क्वेअर येईल. हे झालं SI युनिट. 4th नंबरचा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचे फोर्ससाठी. आणि 4चे डायमेन्शन आहे ना, हे 4चे डायमेन्शन महत्त्वाचे आहे. आणि ते जर पार्ट केले तर चांगलंच होईल आणि सोपं आहे, पार्ट होऊन जातील. बघा काय येईल डायमेन्शन. 4चा फॉर्म्युला येतो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲसलेशन. दिलं पण आहे आपल्याला. F इज इक्वल टू फोर्स आहे, M म्हणजे मास असेल आणि A म्हणजे ॲसलेशन असेल. जर मला 4चे डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचे असतील तर डायमेन्शन ऑफ फोर्स इज इक्वल टू येईल डायमेन्शन ऑफ मास, ओके, आणि कशाचे डायमेन्शन मल्टिप्लाय असतील त्याला, ॲसलेशनचे डायमेन्शन, करेक्ट. इथून डायमेन्शन ऑफ फोर्स इज इक्वल टू मास आहे, मासचे डायमेन्शन म्हणजे काय येईल, मास स्वतःच फंडामेंटल क्वांटिटी आहे. आणि फंडामेंटल क्वांटिटी असेल तर फक्त त्याचा सिम्बॉल लिहायचा. मला सांगा मास किती वेळा आला इथं, एकदाच आहे. म्हणजेच काय येईल, मासची पॉवर 1. आणि ॲसलेशनचे आपल्याला डायमेन्शन लिहायचे ना, तर ॲसलेशनचे डायमेन्शन आत्ताच आपण कॅल्क्युलेट केले. आणि ॲसलेशनचे डायमेन्शन इथं काय होतं माहिती का, हे जे डायमेन्शन कॅल्क्युलेट करताना खूप साऱ्या फॉर्म्युल्यांमध्ये आधीचे डायमेन्शन म्हणजे जे आधी फॉर्म्युले आपण बघितले त्याचे डायमेन्शन यूज करावं लागतं. म्हणून जर बेसिक डायमेन्शन आहे ते जर ध्यानात ठेवले बेसिक फॉर्म्युल्यांचे, तर कोणते डायमेन्शन आपण कॅल्क्युलेट करू शकतो, कोणते पण क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. इथे येईल L⁻1 आणि किती होतं T⁻−2. ओके, बघा आता याला जर मी व्यवस्थित लिहिलं तर डायमेन्शन ऑफ फोर्स इज इक्वल टू, सगळ्यात आधी काय रे, लेंथची पॉवर किती आहे 1, मासची पॉवर किती आहे ती पण 1 आहे, आणि टाईमची पॉवर किती आहे -2. हे झाले डायमेन्शन फोर्ससाठी. ओके, जर आता मला SI युनिट लिहायचं असेल, SI युनिट ऑफ फोर्स खूप महत्त्वाचं आहे, तर आपण लिहू शकतोय. सगळ्यात आधी लेंथ आहे, लेंथ कशामध्ये मोजली जाते, मीटर, SI युनिट लेंथचं. त्याच्यानंतर येतं आहे मास, मीटर लेंथ एकदाच आहे ना, वरती पॉवर 1 आहे म्हणून आपण M लिहिलं मीटर. त्यानंतर मास आहे, मासचं SI युनिट काय आहे, केजी पण एकदाच आहे, मास पण एकदाच आहे म्हणजे केजी, डिवाइड बाय, कारण की पॉवर मायनस आहे टीची म्हणून आपण डिवाइडला पण लिहू शकतो किंवा वरती पॉवर -2 लिहिलं तरी चालेल. आणि इथं डिवाइडला टाईम मोजला जातो सेकंदमध्ये आणि सेकंदची पॉवर किती आहे 2 आहे. हे झालं SI युनिट. आणि तुम्हाला माहिती आहे यालाच आपण म्हणतो 1 न्यूटन किंवा न्यूटन. म्हणजे 1 kg मीटर पर सेकंद स्क्वेअर हे जे युनिट आहे ना, ओके, हे न्यूटनच्या सन्मानार्थ लय फॉर्म्युले दिले त्यांनी, मग त्याच्या सन्मानार्थ हे जे युनिट आहे ना त्याला म्हटलं जातं 1 न्यूटन. आणि न्यूटन पण SI युनिट आहे, पण 1 न्यूटन तुम्हाला माहीत असलं पाहिजे तर किती आहे, 1
kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, पुढं आपल्याला लागणार आहे ज्यावेळेस आपण कन्वर्जन ऑफ युनिट करणार आहे त्यावेळेस. पुढचा क्वेश्चन आहे 5 नंबर, कॅल्क्युलेट डायमेन्शन ऑफ प्रेशर. प्रेशरचे डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचे, पण फॉर्म्युला आपल्याला दिला आहे फोर्स पर युनिट एरिया असतो. युनिट एरियावरती किती फोर्स लागतो आहे. मग प्रेशर इज इक्वल टू दिलं आपल्याला फोर्स डिवाइड बाय एरिया. करेक्ट. आता डायमेन्शन ऑफ प्रेशर कॅल्क्युलेट करायचं असेल तर इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ आपल्याला फोर्स माहीत असले पाहिजे आणि डिवाइड बाय काही डायमेन्शन ऑफ एरिया. ठीक आहे सर. डायमेन्शन ऑफ प्रेशर पोरांनो, डायमेन्शन ऑफ प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी फोर्सचे डायमेन्शन माहीत असणं आवश्यक आहे. ओके, फोर्सचे डायमेन्शन आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलं आहे. किती होते? L1 M1 आणि टेरेस टू पॉवर किती येईल? -2. डिवाइडला काय दिलं आहे? एरिया. आणि एरियाचे डायमेन्शन तर सगळ्यात आधी आपण कॅल्क्युलेट केले आहे. एरिया कॅल्क्युलेट करायला लेंथचे किती डायमेन्शन लागतात? 2. लेंथ इंटू ब्रीथ. ओके, म्हणजेच इथं असेल लेंथचे 2 डायमेन्शन. आता बघा काय होईल. इथं पण लेंथ आहे म्हणजे सेम फिजिकल क्वांटिटी आहे. इथं पण लेंथ आहे, इथं पण सेम फिजिकल क्वांटिटी आहे. इथून एक लेंथ आणि इथून एक लेंथ काय होऊन जाईल? कॅन्सल होईल. ओके सर. म्हणजे इथं काय राहील? फक्त मास m⁻1 आणि T⁻² राहील. ठीक आहे. आणि डिवाइडला एक L⁻1 राहील. हा जो L⁻1 डिवाइड आहे तो वरती जर गेला तर पॉवर मायनस होऊन जाईल. म्हणजेच डायमेन्शन ऑफ प्रेशर इज इक्वल टू असेल L⁻1 सॉरी -1 येईल ना आता वरती गेल्यानंतर, m⁻1 आणि T⁻². करेक्ट आहे बॉस, एक नंबर. ओके, प्रेशरचं जर आपल्याला एस आय युनिट कॅल्क्युलेट करायचं असेल तर आता डायमेन्शन आपल्याला माहीत झाले आणि डायमेन्शनवरून कॅल्क्युलेट पण करता येतं आपल्याला. बघा कसं कॅल्क्युलेट करणार आहे एस आय युनिट ऑफ प्रेशर. प्रेशर इज इक्वल टू असेल, एक गोष्ट बघायची फक्त, घाबरायचं नाही. ओके, लेंथ म्हणजे कशामध्ये मोजतो आपण? मीटरमध्ये, बरोबर आहे. त्याची पॉवर किती? -1 आहे. मग लिहा ना इथं मीटरची पॉवर -1. त्यानंतर सेकंड काय दिलं आहे? बा मास दिलं आहे. मासची पॉवर किती आहे? 1 आहे. ओके, लिहा मग मासचं याचा युनिट काय आहे? kg. इथं आलं आहे kg. पॉवर किती? 1 आहे. नाही लिहिली तरी चालेल. ठीक आहे. आणि त्यानंतर टाईम रेस टू पॉवर किती आहे? टाईमची पॉवर वरती किती? -2 आहे. टाईम कशामध्ये मोजतो आपण? सेकंदमध्ये. आणि सेकंदची पॉवर -2 आहे. म्हणजे याला जर जी पॉवर मायनस आहे त्याला जर आपण डिवाइडला आणलं ती प्लस होऊन जाईल. मग इथं kg डिवाइड बाय. ओके, जर आपण असं लिहिलं मीटर आणि सेकंद⁻², तुम्हाला माहिती आहे यालाच आपण म्हणतो पास्कल. ठीक आहे, पास्कल पण एक सायंटिस्ट आहे. त्यात सन्मानार्थ आपण kg पर मीटर पर सेकंद स्क्वेअर असेल त्याला आपण नाव देतो पास्कल. ठीक आहे, हे पण झालं आहे. प्रेशरचे पण आपल्याला डायमेन्शन कॅल्क्युलेट करता यायला लागले. त्यानंतर आहे कायनेटिक एनर्जी. ओके, एनर्जीचे 2 टाईप, त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जीचा आपल्याला फॉर्म्युला दिला आहे. कायनेटिक एनर्जी आपण रिप्रेझेंट करतो आहे ke. ज्यावेळेस मी लिहिल त्यावेळेस त्याचा अर्थ झाला आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू दिला आहे 1/2. ठीक आहे, m म्हणजे मास आहे आणि v म्हणजे व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे. ठीक आहे. आता जर आपल्याला कायनेटिक एनर्जीचे जर डायमेन्शन लिहायचे असतील, डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ 1/2 येईल. 1/2 म्हणजे काय आलं आहे? नंबर. ओके, आणि नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी 7 फंडामेंटल क्वांटिटीपैकी कोणती क्वांटिटी लागतील? 7 क्वांटिटीपैकी. म्हणजे 1/2 म्हणजे काय? लेंथ आहे, मास आहे, टाईम आहे, करंट आहे. ज्यावेळेस नंबर असेल, फक्त नंबर, याचा अर्थ काहीच नाही. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं पहिल्या लेक्चरमध्येच की ज्यावेळेस नंबर असेल फिजिक्समध्ये, नंबर मिनिंगलेस आहे जोपर्यंत त्याला युनिट नसेल किंवा नेमकं काय माहीत नसेल आपल्याला. ओके, म्हणून नंबर काय असेल? डायमेन्शनलेस आहे. इथं नंबरचे तर डायमेन्शन नाही, मग आपण डायमेन्शन ऑफ मास लिहू. आणि त्यानंतर इथं व्हॅलॉसिटीचा स्क्वेअर आहे. ओके, आत्तापर्यंत स्क्वेअर नव्हता आला, इथं स्क्वेअर येतो आहे. इथं व्हॅलॉसिटी आणि त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, मग कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन इथं आलं आहे. कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन इज इक्वल टू मास स्वतःच फंडामेंटल क्वांटिटी आहे, रेस टू पॉवर 1 येईल. आणि व्हॅलॉसिटी आहे सेकंड,
ओके. व्हॅलॉसिटीचे डायमेन्शन आपण कॅल्क्युलेट केले, डायमेन्शन आता लिहिता यायला लागले आपल्याला. याचे डायमेन्शन इज इक्वल टू किती होते रे, L1 आणि T⁻⁻1 होते. पण बघा इथं व्हॅलॉसिटीचा स्क्वेअर आहे म्हणून इथं आपण स्क्वेअर देतो आहे. ठीक आहे. एक गोष्ट आता ध्यानात ठेवा, काय, ज्यावेळेस पॉवरची पॉवर असेल, मग इथं पहा एलची पॉवर इथं 1 आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर अजून ब्रॅकेटची पण पॉवर आहे, म्हणजे एलची पॉवर 1 आणि त्याची पण पॉवर 2 दिली आहे. त्यावेळेस सोपं आहे एकदम. ज्यावेळेस पॉवरची पॉवर असेल त्यावेळेस दोन्ही पण पॉवरचं मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. बघा काय होईल मग. डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी इथं तर आहे m⁻1. आता ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे 1 × 2चं मल्टिप्लिकेशन करायचं. 1 × 2चं मल्टिप्लिकेशन L⁻2 येईल. आणि 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 आता मल्टिप्लिकेशन करायचं आहे -1 आणि 2चं. -1 × 2 इज इक्वल टू -2 येईल, म्हणजे T⁻2 ओके, करेक्ट. म्हणजेच आपण डायमेन्शन कॅल्क्युलेट केले कायनेटिक एनर्जीच्या. आणि कायनेटिक एनर्जीची थोडं आपण सिस्टमॅटिक लिहिण्यासाठी मी लेंथ आधी लिहितो आहे, त्याच्यानंतर मास लिहितो आहे, टाईम लिहितो आहे. म्हणजे एक सिस्टमॅटिक असेल तर ध्यान राहायला मदत होईल कसं पण लिहिण्यापेक्षा. मी तर काय लेंथ (2), मास (1) असेल आणि टाईम (-2) आहे. हे झाले डायमेन्शन कायनेटिक एनर्जीसाठी. आणि कायनेटिक एनर्जीसाठी पण याचा युनिट आपण लिहू शकतो आहे. ट्राय करा तुम्ही. याचा युनिट इज इक्वल टू किती येईल, लेंथ आहे, लेंथ आपण मोजतो आहे मीटरमध्ये. आणि मीटरची पॉवर किती, 2 वेळा मीटर लेंथ आहे म्हणजे मीटरचा स्क्वेअर येईल. मास आहे, मास कशामध्ये मोजतो आपण, kgमध्ये. आणि डिवाइडला टाईम 2 वेळा आहे म्हणजे सेकंदचा स्क्वेअर. आणि तुम्हाला माहिती आहे यालाच आपण म्हणतो, याला नाव देतो एका सायंटिस्टच्या नावावरून, जूल. ओके, याला 1 जूल म्हणतो. 1 मीटर स्क्वेअर kg/s². हे जे युनिट आहे त्यालाच आपण जूल म्हणतो. हे झालं आहे एनर्जी, कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन. त्यानंतर आपण बघणार आहे पोटेन्शियल एनर्जीचे डायमेन्शन. पोटेन्शियल एनर्जी तुम्ही शिकला असाल 9thला वगैरे कधीतरी. एनर्जी पॉझेस ड्यू टू इज पोझिशन. पोझिशनमुळे जी एनर्जी असते आपल्याला डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं मी आधी. डिटेलमध्ये आत्ता शिकणार नाही, 2 वर्ष आपल्याला हेच सगळं शिकायचं आहे. आत्ता फक्त शिकायचं आहे डायमेन्शन. डायमेन्शन ऑफ पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे m × g × h. m इज इक्वल टू मास आहे, g इज इक्वल टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय असतं, आपली जी ग्रॅव्हिटी आहे ती धरती माता आहे, ती सगळ्यांवरती प्रेम करते, प्रत्येकाला खाली खेचून घेते, खाली ओढते. ओके. आणि ज्यावेळेस खाली ओढते त्याच्यामुळे जे ॲक्सेलरेशन आहे हे पण ॲक्सेलरेशन आहे, पण स्पेशल टाईपचं आहे. कशामुळे येतं आहे, ग्रॅव्हिटीमुळे येतं आहे. पण ॲक्सेलरेशन तर ॲक्सेलरेशनच आहे ना, ते ग्रॅव्हिटीमुळे असेल की कशामुळे पण असेल. मग ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन तसे आपण इथे यूज करू शकतो आहे. आणि एच म्हणजे काय, हाईट आहे. ओके. मग डायमेन्शन ऑफ पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू आपल्याला लिहिता येतं आहे डायमेन्शन ऑफ असेल मास. ठीक आहे. डायमेन्शन ऑफ जी × डायमेन्शन ऑफ असतं हाईट. ठीक आहे. पहिलं तर आलं आहे मास. मास स्वतःच फंडामेंटल क्वांटिटी ना, आपण शिकलो आहे. मास (⁻⁴ किती यायचं, 1 एकदाच आहे मास. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन आत्ता आपण लिहिले होते L⁻1 T⁻⁻2. आणि हाईट आहे. मला एक सांगा, हाईट म्हणजे काय, कोणती 7 फंडामेंटल क्वांटिटीपैकी कोणती फंडामेंटल क्वांटिटी, हाईट 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 लेंथ. करेक्ट. इथं काय येईल, लेंथची पॉवर 1. ओके, व्हेरी गुड. इथं m⁻² पॉवर 1 आहे. इथे एकदा आलं आहे लेंथ, इथं पण आलं आहे लेंथ. लेंथची पॉवर आहे त्याची होईल ॲडिशन. आणि ॲडिशन झाल्यानंतर 2 वेळा लेंथ आहे म्हणजे इथे L2 आणि T⁻⁻2 तसंच राहील. याला थोडंसं आपण जसं सिस्टमॅटिक लिहितो लेंथ आधी, तसं जर लिहिलं तर इथे येईल L2 m1 T⁻⁻2. ओके, जमायला लागले आपल्याला. पोटेन्शियल एनर्जीचे डायमेन्शन पण आपण लिहिले. आणि पोटेन्शियल एनर्जीचे डायमेन्शन लिहिल्यानंतर मला एक गोष्ट कळली, काय माहिती आहे, की पोटेन्शियल एनर्जीचे डायमेन्शन आणि इथं आपण कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन बघितले होते, दोन्ही पण डायमेन्शन सेम आले. म्हणजे याचा अर्थ काय आला, एनर्जी कोणती पण असू द्या, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, हीट एनर्जी, ओके, इलेक्ट्रिक एनर्जी, प्रत्येक एनर्जीचे डायमेन्शन सेम असतील. त्याच्यामुळं एक जरी एनर्जीचे डायमेन्शन तुम्ही पार्ट केले तर एनर्जी कोणती पण विचारू द्या, डायमेन्शन आपल्याला लिहिता येतील.
बऱ्याच वेळा क्वेश्चन पण विचारला तो जेईमध्ये इव्हन क्वेश्चन विचारला आहे की कोणत्या कोणत्या गोष्टींचे डायमेन्शन सेम आहे ते आपण पुढे बघणार आहे. इथं डायमेन्शन पण झाले, कशाचे झाले? पोटेन्शियल एनर्जीचे. ओके, पोटेन्शियल एनर्जीचं पण युनिट सेम आहे कारण की डायमेन्शन सेम आहे. त्यानंतर आहे वर्क डन. वर्क डन इज इक्वल टू असतं इथं वर्क इज इक्वल टू असतं एफ म्हणजे फोर्स आहे इंटू यस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, जे की आधी पण आपण बघितलं होतं. ठीक आहे, वर्कचं जर डिस्प्लेसमेंट डायमेन्शन आपल्याला लिहायचे असेल तर डायमेन्शन ऑफ वर्क इज इक्वल टू असतं डायमेन्शन ऑफ फोर्स इंटू डायमेन्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, फोर्सचे डायमेन्शन मी तुम्हाला सांगितलं होतं, फोर्सचे डायमेन्शन इम्पॉर्टंट आहे, ध्यानात ठेवा. फोर्सचे डायमेन्शन काय होतं? हां, L1 M1 T⁻⁻2 करेक्ट इंटू डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? कोणती फंडामेंटल क्वांटिटी आहे? करेक्ट, लेंथ. इथे काय? लेंथची पॉवर 1. बघा इथे एकदा लेंथ आहे, इथे एकदा लेंथ आहे, बेस सेम आहे, पॉवरची होईल ॲडिशन, 2 वेळा लेंथ आहे, म्हणजे इथे येईल डायमेन्शन ऑफ वर्क ओके इज इक्वल टू L2 त्याच्यानंतर M1 त्यानंतर येतं T⁻². ओके, बघा अजून एक गोष्ट मला कळली इथं, तुम्हाला कळली का? कळली का? काय की वर्क डन आणि एनर्जीचे डायमेन्शनसुद्धा सेम आहे, म्हणजे वर्क जे एनर्जीचे डायमेन्शन आहे तेच वर्कचे डायमेन्शन आहे. ओके, ध्यानात ठेवा. अजून आहे पुढे कॅल्क्युलेट करायचं आहे, कॅल्क्युलेट डायमेन्शन ऑफ टॉर्क. नवीन ऐकताय, टॉर्क रोटेशनल टेंडन्सी असते, जे आपण नंतर 12th रोटेशनल डायनॅमिक्समध्ये शिकणार आहे. इथं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, टी आहे, त्याचा पाय मॉडल आहे, टेन्शन न घेऊ, हा सिम्बॉल आहे, ग्रीक अल्फाबेट आहे. टो इज इक्वल टू यासाठी फॉर्म्युला असतो असं लिहायचा, टो इज इक्वल टू इथं येतो फोर्स इंटू आर आहे. आर म्हणजे काय? परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. काय कुठून परपेंडिक्युलर आहे काय आहे ते सध्या आपल्याला नाही बघायचं आहे, त्यानंतर आपण एकदम डिटेलमध्ये शिकणार आहे. पण आता डिस्टन्स कळलं आहे, कोणती फंडामेंटल क्वांटिटी आहे? करेक्ट, लेंथ. इथून येईल डायमेन्शन ऑफ टॉर्क. डायमेन्शन ऑफ टॉर्क इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ फोर्स इंटू डायमेन्शन ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स. करेक्ट, डायमेन्शन ऑफ टॉर्क इज इक्वल टू येतं फोर्सचे डायमेन्शन पार्ट झाले L1 M1 T⁻² आणि डिस्टन्स आहे, डिस्टन्स म्हणजे लेंथ आहे, एकदाच आहे, पॉवर 1. बघा इथं एकदा लेंथ आहे, इथे एकदा लेंथ आहे, लेंथ 2 वेळेस आहे, म्हणजेच येईल टॉर्कचे डायमेन्शन इज इक्वल टू लेंथ (2) M(1) आणि T⁻². करेक्ट. इथं काय झालं? टॉर्कचे डायमेन्शन सेम आले म्हणून आपण लिहितो, ही गोष्ट ध्यानात ठेवा. रिमेंबर दिस. काय ध्यानात ठेवायचं आहे की ऑल टाईप ऑफ एनर्जी त्यानंतर वर्क ओके आणि अजून काय? टॉर्क हॅविंग सेम डायमेन्शन. सगळ्या टाईपच्या एनर्जी, वर्क आणि टॉर्कचे डायमेन्शन कसे असतील? सेम. करेक्ट. त्यानंतर बघणार आहे आपण डायमेन्शन ऑफ अँग्युलर मोमेंटम. पुन्हा एक काहीतरी नवीन गोष्ट ऐकायला येते, जे 11वीला असतील त्यांना, 12वीवाल्यांना नाही ऐकायला येणार आहे, 11वीसाठी. लेंथ आहे, अँग्युलर मोमेंटम आहे. ओके, काय नेमकं अँग्युलर मोमेंटम सध्या काही घेणं देणं नाही. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू फॉर्म्युला दिले आपल्याला MVR, वेर M इज इक्वल टू मास आहे, V इज इक्वल टू काय दिलं आहे? व्हॅलॉसिटी आहे किंवा स्पीड आहे, आणि R इज इक्वल टू दिलं आहे डिस्टन्स. आणि आपल्याला अँग्युलर मोमेंटम फॉर्म्युला जर माहीत असेल तर डायमेन्शन कॅल्क्युलेटच करता यायला पाहिजे. मी तर डायमेन्शन ऑफ अँग्युलर मोमेंटम किंवा अँग्युलर मोमेंटमसाठी फॉर्म्युला लिहू आधी. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू MV इंटू R. डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचे, डायमेन्शन ऑफ अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू येतं डायमेन्शन ऑफ मास इंटू डायमेन्शन ऑफ स्पीड इंटू डायमेन्शन ऑफ R. करेक्ट, R डिस्टन्स आहे. डायमेन्शन ऑफ अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू मास दिलं आहे, मास स्वतःच फंडामेंटल क्वांटिटी ना, मग मासचे डायमेन्शन इज इक्वल टू किती दिली? M⁻⁻1. त्यानंतर दिलं आहे व्हॅलॉसिटी किंवा स्पीडचे डायमेन्शन, व्हॅलॉसिटीचे आणि स्पीडचे डायमेन्शन सेमच असतील. व्हॅलॉसिटीचे डायमेन्शन आपण शिकलो आहे, इथे तर L⁻1
T⁻⁻1. करेक्ट. फॉर्म्युला जर ध्यानात असेल ते सगळं नंतर तुम्हाला आठवत जातं. आता सध्या फॉर्म्युला नाही, पण ज्यावेळेस तुम्ही 11वी आणि 12वी 2 वर्षामध्ये शिकता त्यावेळेस प्रत्येक फॉर्म्युला तुमच्या ध्यानात राहतो. त्यावेळेस हे सगळं इझी होऊन जातं. इथं आपण मेथड बघतोय डायमेन्शनची. इथं डिस्टन्स आहे. डिस्टन्स म्हणजे कोणती फंडामेंटल क्वांटिटी आहे? लेंथ. करेक्ट. बाय द डायमेन्शन ऑफ अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू काय दिलं आहे? एकदा लेंथ आहे, इथं पण एकदा लेंथ आहे. लेंथ 2 वेळा आहे म्हणजेच L⁻². मास एकदा आहे m⁻⁻1 आणि टाईम r⁻⁻1 आहे. हे झाले अँग्युलर मोमेंटमचे डायमेन्शन. ठीक आहे. आता अँग्युलर मोमेंटमचे डायमेन्शन झाले. नेक्स्ट आहे 11 नंबरचा क्वेश्चन आहे. खूप साऱ्या टर्म बघतोय फक्त डायमेन्शन शिकण्यासाठी. त्याच्यामुळे आपल्याला JEE नीट आणि CET कोणते पण एक्झाम्पल यामध्ये आपण सॉल्व्ह करू शकतोय. कॅल्क्युलेट डायमेन्शन ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचे आहे आणि फ्रिक्वेन्सी इज इक्वल, हा जो सिम्बॉल आहे ना ग्रीक अल्फाबेट आहे असा लिहितोय मी. हा व्ही नाही, हा न्यू आहे. ओके, न्यू NEU आय थिंक. न्यू इज इक्वल टू 1/T, वेर T इज इक्वल टू टाईम पिरियड. टाईम पिरियड येऊ द्या नाही तर टाईम येऊ द्या, टाईम तर टाईमच आहे आणि टाईम फंडामेंटल क्वांटिटी आहे. म्हणून न्यूचे जर डायमेन्शन मला लिहायचे असतील, न्यूचे डायमेन्शन इज इक्वल टू 1ला तर डायमेन्शन आहे, डिवाइडला येईल T⁻⁻1. ओके, टाईम आहे. न्यूचे डायमेन्शन न्यू इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ फ्रिक्वेन्सी, टाईम वरती जाईल आणि पॉवर -1 होईल म्हणजे T⁻⁻1 येईल -1. हे झाले डायमेन्शन ऑफ फ्रिक्वेन्सी. करेक्ट. फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन मी याच्यासाठी कॅल्क्युलेट केले कारण की आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे पुढचा, इज इक्वल टू h न्यू. ओके, याच्यामध्ये ई म्हणजे एनर्जी आहे, न्यू म्हणजे प्लँक कॉन्स्टंट आहे आणि न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे. नंतर 12वीला गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चर वगैरे शिकता त्यावेळेस हा फॉर्म्युला परत ऐकायला येईल, ई इज इक्वल टू h न्यू. याच्यामध्ये आता सध्या एवढंच करायचं आपल्याला, एनर्जी तर माहीत आहे. ओके, न्यू मी तुम्हाला सांगितलं फ्रिक्वेन्सी आहे आणि एच म्हणजे कॉन्स्टंट आहे, प्लँक कॉन्स्टंट. त्यासाठी आपल्याला डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचे. कसं कॅल्क्युलेट करणार बघा. इथं एनर्जी इज इक्वल टू असतं h इंटू न्यू. एनर्जी इज इक्वल टू, आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचे डायमेन्शन ऑफ एनर्जी इज इक्वल टू, कॅल्क्युलेट करायचे डायमेन्शन ऑफ प्लँक कॉन्स्टंट, हा h आहे. h रिप्रेझेंट करतो आहे प्लँक कॉन्स्टंट, इथं असेल न्यू. ठीक आहे, पण मला काय करायचं आहे, या प्लँक कॉन्स्टंटचे डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचे ना, म्हणजे हा न्यू आहे याला डिव्हाइडला नाही आणि डायमेन्शन ऑफ प्लँक कॉन्स्टंट h इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एनर्जी डिवाइड बाय डायमेन्शन ऑफ फ्रिक्वेन्सी. ठीक आहे सर. बाय द डायमेन्शन ऑफ प्लँक कॉन्स्टंट इज इक्वल टू एनर्जीचे डायमेन्शन. ध्यानात राहिले, एनर्जीचे डायमेन्शन काय होते, L⁻² आणि T⁻⁻2 डिवाइडला फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन आहे आणि फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन आत्ताच कॅल्क्युलेट केले आपण. किती आहे फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन? T⁻⁻1. करेक्ट आहे. बा आता काय करायचं, इथं सेम दिसते मला, इथं T⁻⁻1 आहे, इथं -2 आहे. याच्यातून -2 मधून हा एक -1 कॅन्सल होऊन जाईल आणि कॅन्सल झाल्यानंतर डायमेन्शन ऑफ प्लँक कॉन्स्टंट इज इक्वल टू लेंथची पॉवर 2, mची पॉवर 1 आणि T⁻⁻2 मधून एक 2 जर गेला, -1 जर गेला तर काय शिल्लक राहील? -1. हो, हे झाले कॅल्क्युलेशन. कशासाठी? प्लँक कॉन्स्टंटसाठी. भाई तुम्ही हे प्लँक कॉन्स्टंट आणि अजून आपण आत्ता डायमेन्शन कॅल्क्युलेट केले अँग्युलर मोमेंटमसाठी. बघा एकदा, सेम डायमेन्शन आहे, L2m1 T⁻⁻1, L2m1 T⁻⁻1. हे जे डायमेन्शन आहे ना, हे पेपरला विचारलं जातं की कोण दोन्हींचे डायमेन्शन सेम आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे की दोन क्वांटिटी आहे, कोणत्या काय ध्यानात ठेवायचं इथं, अँग्युलर मोमेंटम अँड काय अजून, प्लँक कॉन्स्टंट हॅविंग सेम डायमेन्शन. या दोन्हींचे डायमेन्शन कसे असतील? सेम. करेक्ट. नेक्स्ट आहे, हो
नेक्स्ट आपण कॅल्क्युलेट करतो आहे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचे. टेन्शन नाही घेऊ, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी वगैरे काय फ्लुइड डायनॅमिक ज्यावेळेस आपण शिकणार आहे त्यावेळेस हे सगळं बघणार आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला दिला आहे ना, फक्त फॉर्म्युला बघा, व्हिडिओ पॉज करा आणि स्टार्ट करा क्वेश्चन सॉल्व करायला. फोर्स इज इक्वल टू आहे, हा दिला आहे 6 पाय, हा जो सिम्बॉल आहे इटा आहे, आर इंटू व्ही दिला आहे. म्हणजे आपल्याला सांगितलं आहे त्यांनी फॉर्म्युला आहे फोर्स इज इक्वल टू, ठीक आहे, 6 पाय, त्यानंतर हा सिम्बॉल आहे इटा, ETA, इटा ग्रीक अल्फाबेट आहे, त्याच्यानंतर आर, आर म्हणजे काय आहे, रॅडियस ऑफ स्पिअर आहे, रॅडियस आहे, आणि व्ही दिला आहे, व्ही म्हणजे दिलं आहे व्हॅलॉसिटी. ठीक आहे, मग इथून 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 आपल्याला इटाचे डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचे ना. ध्यानात ठेवा, मी ज्यावेळी डायमेन्शन लिहिणार आहे, डायमेन्शन ऑफ फोर्स इज इक्वल टू, सांगा यार 6 पायचे डायमेन्शन काय देईल. 6 पाय पुन्हा नंबर आहे, आणि नंबरचे डायमेन्शन किती असतं, नंबरचे डायमेन्शनच नसतं, डायमेन्शन लेस असतं, म्हणून त्याचे डायमेन्शन नाही लिहायचे. इथं डायमेन्शन ऑफ इटा, इटा म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे, त्याच्यानंतर डायमेन्शन ऑफ आर रॅडियस आहे, आणि डायमेन्शन ऑफ काय लिहितं, व्हॅलॉसिटी. ओके, जर मला डायमेन्शन ऑफ इटा लिहायचं असेल, इटा इज इक्वल टू, हे जे दोन मल्टिप्लायला आहे या साईडला गेल्यानंतर डिवाईडला जातील, आणि इथे येईल इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ फोर्स डिवाइड बाय डायमेन्शन ऑफ रॅडियस इंटू डायमेन्शन ऑफ व्हॅलॉसिटी. करेक्ट, आणि डायमेन्शन ऑफ इटा इज इक्वल टू, मला सांग फोर्सचे डायमेन्शन माहिती आहे, हा माहिती आहे, आपण आत्ता कॅल्क्युलेट केले होते, किती आले होते, L⁻⁴ M⁻⁴ आणि T⁻⁻². करेक्ट, फॉर्म्युला किती पण मोठा असू द्या, जर तुम्हाला व्यवस्थित एक एक गोष्टीचे डायमेन्शन कॅल्क्युलेट करता येत असतील तर थोडासा पॉज घ्यायचा, व्यवस्थित कॅल्क्युलेशन फक्त व्यवस्थित करायचं, आणि कॅल्क्युलेशन खूप अवघड नाही, मल्टिप्लिकेशन डिवाइड आहे, खालचा वरती न्या वरचा खाली आणा, एवढं तर चालू आहे. ठीक आहे, इथं रॅडियस आहे, रॅडियस कोणती फंडामेंटल क्वांटिटी असेल, रॅडियस म्हणजे काय मोजतो आपण, लेंथ मोजतो सेंटरपासून सर्कम्फरन्सपर्यंत, म्हणजे काय इथं लेंथ, आणि किती वेळा आहे रॅडियस, एकदाच आहे. त्याच्यानंतर व्हॅलॉसिटी, व्हॅलॉसिटी डायमेन्शन आपण बघितले होते, L⁻⁴ आणि T⁻⁴ किती असतं, -1. करेक्ट, इथून डायमेन्शन ऑफ इटा इज इक्वल टू, इथे येईल L1, बरोबर आहे, काय काय कॅन्सल होतं आहे तेव्हा, इथं पण L1 आहे, L1 गेट कॅन्सल, बरं झालं कॅन्सल होतं. इथून एक टी कॅन्सल होतो आहे, इथून एक टी, कारण की इथं -1 आणि इथं -2 आहे ना, -2मधून हा एक -1 कॅन्सल होईल, आणि आपला फॉर्म्युलेमध्ये शिल्लक राहील वरती M1. ओके, वरती T2 होते, त्याच्यातून एक जातो आहे, -1 शिल्लक राहील, आणि डिवाईडला हा अजून L⁻⁴ तसाच आहे, आणि हा L⁻⁴ तसाच शिल्लक राहील, एक आपण फक्त कॅन्सल केला, हा एक कॅन्सल केला, हा एक कॅन्सल केला, हा झाला कॅन्सल. इथून डायमेन्शन ऑफ इटा इज इक्वल टू, फॉर्म्युला येईल L⁻⁴ वरती गेल्यानंतर -1, M⁻⁴ आणि T⁻⁴ किती राहणार आहे, -1. करेक्ट, हा झाला फॉर्म्युला कशासाठी, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, डायमेन्शनल फॉर्म्युला, डायमेन्शन. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 आहे, क्वेश्चनची कमतरता नाही, आपल्याकडे खूप सारे क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर PYQ पण आपण सॉल्व करणार आहे. इथपर्यंत तुम्ही आलेच आहे तर JEEचे PYQ आपण इथं सॉल्व करणार आहे, त्यानंतर नीटचे आणि CETचे PYQ वरती स्पेशल आपण लेक्चर घेणार आहे नंतर, आणि सगळे क्वेश्चन आपण PYQ सॉल्व करणार आहे चॅप्टर टॉपिक वाईज. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे 14 नंबरचा, कॅल्क्युलेट डायमेन्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता हा फॉर्म्युला तुम्ही बघितला आहे 10thला पहिल्या चॅप्टरमध्ये फॉर्म्युला होता, कोणता फॉर्म्युला, F इज इक्वल टू फोर्स इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू G M1 M2 डिवाइड बाय, ओके, तिथं डीचा स्क्वेअर असेल, इथं मी आरचा स्क्वेअर लिहितो आहे, काय फरक पडत नाही. आपल्याला इथं डायमेन्शन कॅल्क्युलेट करायची कशासाठी, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटसाठी, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटसाठी डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचे. M1 M2 इज इक्वल टू मास, ओके, मासेस आहे, आणि आर इज इक्वल टू काय, डिस्टन्स बिटवीन टू मासेस आहे. डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही, हुशार पोर आहे. इथं काय फोर्स इज इक्वल टू, डायमेन्शन ऑफ फोर्स इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, हा झाला आहे डायमेन्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, डायमेन्शन ऑफ M1 डायमेन्शन ऑफ M2 डिवाइड बाय डायमेन्शन ऑफ आर आणि त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, काय करायचं आपल्याला, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे डायमेन्शन आहे ना पाहिजे, ज्याचं काम नाही या साईडला, त्याला इक्वल टूच्या त्या साईडला पाठवून द्या. हा इथं डिवाईडला आहे, हा मल्टिप्लायला जाईल, आणि जे मल्टिप्लायला आहे हे डिवाईडला जाईल, म्हणजेच
ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे डायमेन्शन इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ फोर्स. ओके, हा रॅडियस आहे ना, सॉरी डिस्टन्स आहे, हे पण मल्टिप्लाय झालं आहे, त्याचा स्क्वेअर आहे, डिवाइड बाय इथं डायमेन्शन ऑफ M1 म्हणजे मास आणि डायमेन्शन ऑफ M2. ठीक आहे, पटपट डायमेन्शन लिहू आपण याचे. डायमेन्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज इक्वल टू काय, डायमेन्शन ऑफ फोर्स. फोर्सचे डायमेन्शन किती असतात, L1 M1 आणि टी रेस टू पावर किती, अरे L1 M1 आणि टी रेस टू पावर किती असेल, -2. करेक्ट. त्यानंतर डिस्टन्स आहे, डिस्टन्स कोणती फंडामेंटल क्वांटिटी, L1 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय येतं आहे M1 आणि M2. M1 म्हणजे मास आहे, मास लिहितो आपण M रेस टू पावर 1, इथं पण मास आहे M रेस टू पावर 1. ओके, म्हणजेच इथं M रेस टू पावर 1, बघा इथून M रेस टू पावर 1 कॅन्सल होईल आणि बाकी इथं L1 टी रेस टू -2 राहील. हा एक M1 आहे ना, हा वरती गेल्यानंतर M रेस टू पावर -1 येईल, इथं L रेस टू पावर 1चा स्क्वेअर, मग तुम्हाला सांगितलं स्क्वेअर इथं पावर 1 आहे, पावर 1 आणि 2चा मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे L2 येईल. इथून ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे डायमेन्शन विचारले जाता, जेईला विचारले इवन ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे डायमेन्शन. इथं 2 वेळेस L होता, इथं एकदा L आहे म्हणजे L3 येईल. त्याच्यानंतर M रेस टू पावर -1 आणि टी रेस टू पावर किती आहे, -2. हे जाईल डायमेन्शन ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटसाठी. ओके, त्यानंतर इम्पॉर्टंट डायमेन्शन आहे चार्जसाठी. ठीक आहे, चार्जचा फॉर्म्युला काय असतो, चार्ज इज इक्वल टू Q इज इक्वल टू I म्हणजे झाला आहे करंट इंटू T म्हणजे झाला आहे टाईम. तर आपल्याला माहिती आहे डायमेन्शन ऑफ करंट इज इक्वल टू Q म्हणजे काय, चार्ज आहे, सॉरी डायमेन्शन ऑफ चार्ज इज इक्वल टू काय येईल, डायमेन्शन ऑफ करंट इंटू डायमेन्शन ऑफ टाईम. ठीक आहे, डायमेन्शन करंट म्हणजे काय रे, करंट स्वतःच फंडामेंटल क्वांटिटी आहे ना, आणि करंटचा सिम्बॉल काय सांगितलं तुम्हाला मी, एक तर आयने रिप्रेझेंट करा किंवा एने रिप्रेझेंट करा. ठीक आहे, आपण इथं आयनीच रिप्रेझेंट करतो आहे म्हणजे I⁻⁴ आणि टाईम स्वतः फंडामेंटल क्वांटिटी, पण याचा सिम्बॉल आपण लिहितो T आणि टी रेस टू पावर किती राहील 1. करेक्ट, म्हणजेच हे झाले डायमेन्शन ऑफ चार्ज इज इक्वल टू आलाय बॉस. करेक्ट. ठीक आहे, काय चार्जचे डायमेन्शन I⁻1 आणि टी रेस टू पावर 1. ध्यानात ठेवा, हे डायमेन्शन पण इम्पॉर्टंट आहे कशासाठी, हे काय पुढचा क्वेश्चन आहे आपल्याकडं. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन काय, कॅल्क्युलेट डायमेन्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्डचे डायमेन्शन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. इलेक्ट्रिक फील्ड काय आहे, नका टेन्शन घेऊ, फॉर्म्युला दिसतोय, व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय चार्ज. चार्जचे डायमेन्शन आपल्याला माहिती आहे, फोर्सचे डायमेन्शन आपल्याला माहिती आहे, कॅल्क्युलेट करा. इथे मी आता डायरेक्ट कॅल्क्युलेशन करतो. इलेक्ट्रिक फील्डचे डायमेन्शन इज इक्वल टू फोर्सचे डायमेन्शन आपल्याला माहिती आहे L1 M1 टी रेस टू पावर -2 डिवाइड बाय चार्जचे डायमेन्शन तर आत्ताच आपण कॅल्क्युलेट केले. चार्जचे डायमेन्शन इज इक्वल टू काय, करंट रेस टू 1 आणि टाईम रेस टू पण किती आहे 1. चला, जे डिवाइडला आहे ते न्यूमरेटरला जातील, वरती जातील, आणि पावर ज्याची पॉझिटिव्ह आहे ती मायनस होईल, जो मायनस आहे तो पॉझिटिव्ह होईल. म्हणजेच काय रे, L⁻1 येईल, M⁻1 बा इथं टी रेस टू पावर -2, हा टी रेस टू 1 आहे ना, हा वरती गेल्यानंतर मायनस होईल, म्हणजे काय येईल टी रेस टू पावर -1 आणि I पण वरती गेल्यानंतर -1 येईल. म्हणजेच इलेक्ट्रिक फील्डचे डायमेन्शन इज इक्वल टू L एकदाच आहे, M पण एकदाच आहे. हा जो टाईम आहे ना, टाईम बघा इथे एकदा टाईम आहे, इथे एकदा टाईम आहे, इथं -2 आहे, इथं -1 आहे, -2 -1 ॲडिशन होईल आणि किती होईल -3. आणि करंट I⁻2 किती येईल इथं -1. परंतु हे झाले डायमेन्शन कशासाठी, इलेक्ट्रिक फील्डसाठी. मी तुम्हाला एवढंच सांगतोय की फॉर्म्युला माहीत असतं तर डायमेन्शन कॅल्क्युलेटच करता यायला पाहिजे. त्यानंतर आहे फाइंड द कॅल्क्युलेट डायमेन्शन ऑफ परमिटिव्हिटी ऑफ अ फ्री स्पेस. टेन्शन ना घेऊ, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस काय, कारण की आपण 12थमध्ये गेल्यानंतर हा चॅप्टर शिकतो इलेक्ट्रोस्टॅटिक्स, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला बघायला भेटेल. इथं मी तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे, तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे फक्त डायमेन्शन, त्याच्यावरती फोकस करा. फॉर्म्युला काय, Q1 Q2 डिवाइड बाय 4πε0 इंटू R². याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो, F म्हणजे फोर्स आहे, Q1 Q2 म्हणजे चार्ज आहे, ज्या चार्जचे आपण आत्ता डायमेन्शन कॅल्क्युलेट केले, आणि ε0 ज्याचे की डायमेन्शन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, आणि R इज इक्वल टू म्हणजे काय, डिस्टन्स आहे. ठीक आहे, म्हणजे डायमेन्शन ऑफ फोर्स इज इक्वल टू
इथं लिहिणार डायमेन्शन ऑफ चार्ज 1 इंटू इथं पण लिहिणार डायमेन्शन ऑफ चार्ज 2 डिवाइड बाय काय राहील रे 4 पाय. 4 पाय म्हणजे काय आला नंबर, आणि नंबरचे डायमेन्शन किती असतात, नंबर तर डायमेन्शन लेस आहे, म्हणजेच डायमेन्शन लेस असेल तर डायमेन्शन नाही लिहायचे. इथं काय येईल डायमेन्शन ऑफ ॲप्सलॉन नॉट इंटू डिस्टन्स आहे, आर म्हणजे डिस्टन्स आहे, दोन चार्जमधचं डिस्टन्स आहे, आणि डिस्टन्स म्हणजे काय लेंथ, आणि लेंथची पॉवर किती लिहितं 2. करेक्ट. आता इथं डायमेन्शन ऑफ फोर्स किती आहे, डायमेन्शन L1 M1 T⁻⁻² इज इक्वल टू चार्जचे डायमेन्शन किती असतात, इथं चार्ज आहे ना, चार्जचे डायमेन्शन आत्ता आपण शिकलो करंट I1 इंटू काय टाईम⁻1, इथं पण करंट I1 इंटू टाईम⁻1 डिवाइड बाय आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डायमेन्शन ऑफ ॲप्सलॉन नॉट इंटू इथं किती राहील L2. करेक्ट, Lचा स्क्वेअर आहे. आता आपण एवढंच करणार आहे फक्त, हा ॲप्सलॉन नॉट इक्वल टूच्या या साईडला घेऊ म्हणजे वरती जाईल, आणि हा इथं डिवाइडला येईल, म्हणजेच आपल्याला येईल डायमेन्शन ऑफ ॲप्सलॉन नॉट, हा इप्सलॉन नॉट म्हणता, हा पण ग्रीक अल्फाबेट आहे, इप्सलॉन इज इक्वल टू बघा इथं काय होईल, करंट किती वेळा आहे, इथे एकदा इथे एकदा, म्हणजे I⁻² किती येईल 2 झाला I2, आणि त्याच्यानंतर टाईम किती वेळा आहे, दोनदा आहे, इथं T2 डिवाइडला. आता आपण ॲप्सलॉन इकडं नेला आहे, ही टर्म या साईडला आली आहे, म्हणजे इथं येईल L1 M1 T⁻⁻², इथं काय राहील शिल्लक L2 तसाच आहे. ठीक आहे सर, बघा इथं L1 आणि इथं L2, L1 आणि L2 किती राहील L3. करेक्ट आहे, म्हणजे इथंही एक एक व्यवस्थित सॉल्व करतो आपण. I2 त्याच्यानंतर T2 डिवाइड बाय इथं राहील L⁻³ M⁻1 आणि T⁻⁻². ओके. आता हा जो T आहे ना, T वरती गेल्यानंतर मायनस होईल, सॉरी इथं मायनस आहे, वरती गेल्यानंतर प्लस होईल, आणि म्हणजेच आणि हा L पण वरती गेल्यानंतर मायनस होईल, इथं येईल L-3, M पण वरती गेल्यानंतर मायनस होईल M⁻1, त्यानंतर Tची पॉवर 4 येईल, पॉझिटिव्ह 4, आणि करंट⁻² राहील. हा झाला आहे डायमेन्शन फॉर्म्युला ऑफ इप्सलॉन नॉट, जो की JEE सारख्या एक्झामला किंवा नीट सारख्या एक्झामला विचारला आता. ठीक आहे, त्यानंतर आहे पुढचा फॉर्म्युला कशासाठी, मॅग्नेटिक फील्डसाठी. मॅग्नेटिक फील्डसाठी पण सोपं आहे, फॉर्म्युला जर आपल्याला माहीत असेल, इथं फॉर्म्युला दिला आहे फोर्स इज इक्वल टू Q इंटू V इंटू B दिला आहे, आणि आपल्याला मॅग्नेटिक फील्डसाठी फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग इथं जर मॅग्नेटिक फील्ड लिहायचं झालं तर मॅग्नेटिक फील्ड आपण अशी लिहू शकतो, फोर्स डिवाइड बाय Q इंटू V, आणि V इज इक्वल टू काय स्पीड आहे, आणि Q इज इक्वल टू काय चार्ज आहे. त्याला पटपट डायमेन्शन लिहा सगळ्यांचे. डायमेन्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ फोर्स डिवाइड बाय डायमेन्शन ऑफ चार्ज इंटू डायमेन्शन ऑफ स्पीड. ओके, फोर्सचे डायमेन्शन आपल्याला माहीत आहे काय असतं, L1 M1 T⁻⁻² डिवाइडला चार्जचे डायमेन्शन आहे आत्ता शिकलो आहे I1, त्यानंतर T⁻1 इंटू स्पीडचे डायमेन्शन काय L1 T⁻⁻1. ओके, हां काय कॅन्सल होत आहे, इथं काय होईल, इथं जिथं कॅन्सल करता येईल तिथं कॅन्सल करायचं. इथं T⁻1 आहे, इथं T⁻⁻1 आहे, +1 -1 बेस सेम आहे, ॲडिशन झाल्यानंतर या दोन्ही टर्म कॅन्सल होऊन जातील. ओके, संपला विषय. नंतर काय होईल, अजून काय होईल, L पण कॅन्सल होतो आहे, अरे असं काहीतरी यायला पाहिजे कायम. आणि मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू किती बा डिवाइडला काय राहिलं आहे, करंट राहिलं आहे फक्त, वरती किती आहे M⁻² राहील 1, त्याच्यानंतर T⁻⁻² आणि I⁻² राहील -1. हे झाले डायमेन्शन कशासाठी, मॅग्नेटिक फील्डसाठी. डायमेन्शनवरती 2023 JEEचा प्रश्न आहे. काय दिलं आहे, लिस्ट मॅच करायची आहे. फर्स्ट लिस्टमध्ये काय दिसतं आहे, टॉर्क आहे. ओके, आणि सेकंड लिस्टमध्ये टॉर्कचे डायमेन्शन आपल्याला शोधायचे आहे. टॉर्कचे मी तुम्हाला सांगितलं होतं, टॉर्कचे डायमेन्शन, वर्कचे डायमेन्शन, त्यानंतर एनर्जीचे सगळ्यांचे डायमेन्शन सेम असतात, आणि ते डायमेन्शन किती आहे. डायमेन्शन ऑफ टॉर्क आपण लिहिलं होतं, डायमेन्शन ऑफ टॉर्क इज इक्वल टू L2 M1 T⁻⁻² दिसतंय कुठं आहे, टॉर्कचे डायमेन्शन L2 M1 T⁻⁻², एचं दिसतं आहे मला सेकंड. ओके, एचं सेकंड पण इथं पण ऑप्शन आहे, इथं पण ऑप्शन आहे, म्हणजे आपल्याला बीसाठी पण डायमेन्शन कॅल्क्युलेट करावं लागतील. आणि बीमध्ये दिला स्ट्रेस आपण शिकतो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ
सॉलिडमध्ये स्ट्रेस इज इक्वल टूसाठी फॉर्म्युला असतो, सोपा फॉर्म्युला. स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया. फोर्ससाठी आपल्याला डायमेन्शन माहिती आहे. फोर्ससाठी डायमेन्शन असतं L1 M1 T⁻⁻² डिवाइड बाय एरियासाठी डायमेन्शन असतं L2. इथून एक L आणि इथून एक L कॅन्सल होईल, L वरती जाईल आणि इथे येईल L⁻⁻1 M1 आणि T⁻⁻². दिसतंय का कुठं? सेकंडसाठी बीसाठी L⁻⁻1 पाहिजे आपला. ओके, M1 पाहिजे आणि T⁻⁻² म्हणजे फोर्थ. ओके, इथं दिसते मला बीचं फोर्थ आहे. त्यानंतर प्रेशर ग्रॅडियंट आहे. प्रेशर ग्रॅडियंट म्हणजे काय असतं? प्रेशर dP/dx. dP म्हणजे चेंज इन प्रेशर आहे, डिवाइड बाय dx म्हणजे चेंज इन लेंथ आहे. आता प्रेशरसाठी डायमेन्शन आपण कॅल्क्युलेट केले होते. प्रेशरसाठी डायमेन्शन तर L⁻⁻1 M⁻⁻1 आणि T⁻⁻². इथे एक गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी की स्ट्रेस आणि प्रेशरचे दोन्हींचे पण डायमेन्शन सेम असतात. डिवाइड बाय इथं काय येईल L⁻⁻1, कारण की dx म्हणजे लेंथ आहे ना, छोटीशी लेंथ आहे, चेंज इन लेंथ. आता हा L जर वरती गेला तर पॉवर -2 होईल, L⁻⁻² M1 आणि T⁻⁻² येईल -2. म्हणजेच प्रेशर ग्रॅडियंटसाठी L2 L⁻⁻² कुठं दिसतं आहे? L⁻⁻². ओके, इथे L⁻⁻². त्याच्यानंतर T⁻, हा म्हणजे सीचं झालं आहे फर्स्ट. त्याच्यानंतर कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी ते आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं होतं. आणि कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटीसाठी थर्ड करेक्ट येईल M L⁻⁻1 T⁻⁻1. म्हणजे हा क्वेश्चन सॉल्व झाला आहे. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला फक्त ए आणि बीचे जरी डायमेन्शन सॉल्व करता आले असते तरी 4 मार्क भेटत आहे. सेकंड क्वेश्चन विचारला होता 2025ला. क्वेश्चन काय? फाइंड डायमेन्शन. कसे डायमेन्शन फाइंड आउट करायचे? 1 डिवाइड बाय μ0 × ε0. याच्यामध्ये μ0 इज इक्वल टू परमेबिलिटी ऑफ अ फ्री स्पेस आणि ε0 आहे परमिटिव्हिटी ऑफ अ फ्री स्पेस. परमेबिलिटी वापरला तर मॅग्नेटिझममध्ये, परमिटिव्हिटी वापरला तर इलेक्ट्रिक फील्डसाठी. ओके, आणि यांच्यासाठी आपण जो फॉर्म्युला ε0साठी फॉर्म्युला डायमेन्शन कॅल्क्युलेट केले होते ते डायमेन्शन वापरायचे नाही, किंवा μ0साठीचे डायमेन्शन वापरायचे नाही. इथं इलेक्ट्रोडायनमिक्समध्ये लास्टला मॅक्सवेलचा एक फॉर्म्युला येतो. याच्यामध्ये असतं स्पीड ऑफ लाईट. हा झाला आहे स्पीड ऑफ लाईट इज इक्वल टू मॅक्सवेलने स्पीड ऑफ लाईटसाठी फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला होता. आणि स्पीड ऑफ लाईटसाठी फॉर्म्युला येतो 1 डिवाइड बाय √μ0 × ε0. दोन्ही साईडला जर स्क्वेअर केला तर इथे येईल c² इज इक्वल टू 1 डिवाइड बाय रूट कॅन्सल होऊन जाईल आणि इथं राहील μ0 × ε0. आता मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? डायमेन्शन कॅल्क्युलेट करायची. इथे घेतो मी दोन्ही साईडला डायमेन्शन आणि मला डायमेन्शन याचेच पाहिजे. 1 डिवाइड बाय μ0 आणि ε0चे डायमेन्शन पाहिजे. इज इक्वल टू हे जे डायमेन्शन आहे इथे दिलं आहे c म्हणजे स्पीड ऑफ लाईट आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे. पण स्पीडसाठी आपल्याला डायमेन्शन माहिती आहे. स्पीडसाठी डायमेन्शन काय आता? L⁻⁻1 T⁻⁻1. ओके, आणि याचा स्क्वेअर. जर पॉवरची पॉवर असेल तर ह्या पॉवरचं आणि ह्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन, याचं आणि याचं पण मल्टिप्लिकेशन होईल. आणि इथे येईल 1 डिवाइड बाय μ0 × ε0चे डायमेन्शन इज इक्वल टू L⁻² आणि T⁻⁻². करेक्ट. असं दिलं आहे का कुठं? अरे इथं डिवाइडला नेलं आहे, म्हणजे टी जर डिवाइडला नेला तर पॉझिटिव्ह येईल. इथे येईल L2 डिवाइड बाय T2. कोणतं आहे? ऑप्शन बी करेक्ट आहे बॉस. हे झालं क्वेश्चन. यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, त्याच्यानंतर डायमेन्शन ऑफ ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शन बघायचे. याच्यावरती JEE NEET CETला खूप सारे क्वेश्चन विचारले जातात. असं समजा की प्रत्येक वर्षी याच्यावरती प्रश्न 100% विचारला जातो. JEEला युनिट अँड डायमेन्शनमधून 1 ते 2 क्वेश्चन येण्याची शक्यता असते, म्हणजे 4 किंवा 8 मार्क फिक्स आहे. तसंच नीटमध्ये पण 1-2 क्वेश्चन येतात आणि CETमध्ये पण एखादा क्वेश्चन 100% राहतो. पण याच्यातून आपण एक गोष्ट शिकणार आहे, ते म्हणजे जर आपल्याला फॉर्म्युलाच माहीत नसेल कोणताही क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी, तरी आपण तो क्वेश्चन कसा हँडल करू शकतो आहे. थँक्यू.